असं कसं चीयर्स? मिशन कंप्लीट. बापू कत्रीने काय एंट्री मारी भो. थँक्यू. आणि माझा ड्रोन आला नसता तर? ए तुझ्या ड्रोन शिवाय पण आम्ही त्यांना शोधलं. काही हिला माझं कौतुकच नाही यार. का कौतुक करू? पहिले कुछ कर. ए बरे अरे कसाले भांडी राहणार गप बसा ना भो. काय पार्टी चालली आहे का? चालू दे. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. वेल डन. सर तुम्ही या मिशनसाठी आमच्यावर विश्वास ठेवलात त्याबद्दल थँक्यू. अरे आभार तर मी मानायला पाहिजेत, रादर सगळ्यांनीच मानायला पाहिजेत. स्टार झालाय तुम्ही स्टार. खांडेकर फॅमिलीला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे. त्यांनी जर तुमची मुलाखत घेतली ना तर रातोरात स्टार बनाल तुम्ही स्टार. बोला कधी फिक्स करू तुमची अपॉइंटमेंट त्यांच्या बरोबर? सर आम्हाला प्रसिद्धीचं कौतुक कधीच नव्हतं. आम्हाला हिरोइझम पेक्षा आपल्या टीमची गुप्तता जास्त महत्वाची आहे. असं कसं? तुम्ही कामगिरीच एवढी चांगली केलीत. मी तर बाबा तुम्हाला गिफ्ट देणार. बोला काय गिफ्ट देऊ? तुला तुझ्या बायकोसाठी सोन्याचे कानातले घ्यायचे होते ना. बोल किती पैसे हवेत? आणि फातिमा तुला तुझ्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे, सो तुलाही पैसे लागणार आहेत. तूही सांग मला किती लागणार आहेत. टेक्नो कत्री तुम्हाला कुठेतरी विकेंडला फिरायला जायचं होतं ना. बोला कुठे जायचं? अरे मी देतो ना बुकिंग करून. अरे बोला काय हवंय बिंदास सांगा मला. का परीक्षा बघताय सर? आम्ही आमच्या कर्तव्यापासून नाही ढळणार. पण मी माझा दिलेला शब्द पाळणार. मी पार्टी देणार आणि पार्टीमध्ये कत्रीने आणलेला गरमागरम चहा असणार. निदान चहा तरी घ्या. चला या गरम चहा गरम तरी आहे का रे बाळा? हो. सर तारिणी ये ना ग. तारिणी सर मला माहिती आहे ऑन ड्युटी नो इमोशन्स, पण ऐक ना कत्री, चहा गरम नाही रे. आपण ना बाहेर जाऊन चहा घेऊया. हा सर आम्ही बाहेर चहा घेतो. चला रे. सर मला माहिती न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय ब्रीद नाही आपलं, जगणंय. पण त्या गुंडाने आज माझ्या आईच्या मानेवर इथे कोयता ठेवला होता. धर्मसंकट आलं होतं माझ्यावर. काय करणं अपेक्षित होतं मी? आज जर टीम नसती ना सर तर काय झालं असतं मला नाही माहिती. आज जे काही निभावले ना ते फक्त आणि फक्त आपल्या टीममुळे. तुमच्यावर आलंय कधी असं धर्मसंकट? माझ्या आईवर आलं होतं असं धर्मसंकट? सर इथे माझ्या मदतीसाठी माझी टीम तरी आहे. ते माझ्या पाठीशी उभे होते. माझ्या आईसाठी कोण होतो? I have to leave now. सर किती दिवस लपवणार आहात? मला माहिती आहे तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी कल्पना आहे. तुम्हाला काहीतरी माहिती आहे. सांगा ना मला. त्यावेळी वसुधा सोबत जे काही घडलं ना ते अत्यंत चुकीचं होतं. तारिणी बाळा आई बोलतीये. आज मला मेडल मिळालं. हो खूप मोठं, अगदी ऑलिम्पिक सारखं. घरी आल्यावर दाखवते. बाळा मी तुला थोड्या वेळात फोन करते. हा हा. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. येस. आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंट मधून आलेलो आहोत. काय झालं सर? तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. मी नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. म्हणजे समजून घ्या मला. सर आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. मॅडम तुम्ही कॉपरेट करा. ही तुमची ड्युटी आहे. तुम्ही मेडिकल स्कॅम मध्ये लाच घेतलीये अशी लीड आम्हाला मिळाली आहे.
सर, या स्कॅम बद्दल मला लीड मिळाली होती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच होते. ऑलमोस्ट त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले, मग मी लाच का घेईन? सर मला काय म्हणत, या पैशासाठी तुम्ही वर्दी बदनाम केलीत वसुधा मॅडम. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरे, यू आर करप्ट. घडलेल्या प्रसंगाचा प्रचंड धक्का बसला होता तिला आणि मी काहीच करू शकलो नाही याचं मला गिल्ट आलं. पण तिच्या नजरेत कधीच गिल्ट नव्हतं. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? कारण तिचं चारित्र्य खरंच शुद्ध होतं. वसुधा एक इमानदार पोलीस ऑफिसर होती. हे बघ तारिणी, वसुधाला न्याय मिळावा हे स्वप्न माझं देखील आहे, पण माझ्याकडे पुरावा नाहीये आणि तेव्हा तर साधा क्लू देखील नव्हता. म्हणजे आता तुमच्याकडे कुठला तरी क्लू आहे, हो ना? सर, तुम्हाला काहीतरी माहिती आहे. सर मला सांगा प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. सर मला प्लीज सांगा, असं करू नका. मला माझ्या आईच्या केसचा निकाल लावायचा आहे. प्लीज मला सांगा सर काहीतरी. ही जी कुलप आहेत ना, ही कुलप ज्यावेळेस आपण एक एक करून बंद करतो ना, त्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला समाधान मिळालेलं असतं. कारण आपल्याकडे एक केस येते, आपण ती सॉल्व्ह करतो आणि हे एक एक कुलूप बंद करत जातो. माझ्या आईच्या केसचं कुलूप कधी बंद करणार आहे मी सर? हे कुलूप जोपर्यंत मी बंद करत नाही ना, तोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होणार नाही, माझं स्वप्न पूर्ण होणार नाही, माझं जगण्याचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही सर. गेल्या काही वर्षात, रादर काही दशकांमध्ये आपल्या शहरामध्ये जे काही गुन्हे घडतायत ना, त्यामागे आपल्या शहरातली एक खूप मोठी व्यक्ती आहे असा मला संशय आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा अजून आपल्या समोर आलेला नाहीये आणि वसुधाच्या केसमध्ये सुद्धा तीच व्यक्ती इन्व्हॉल्व आहे अशी मला शंका आहे. सॉरी बॉस, म्हणजे आम्ही असं लपून नव्हतं ऐकायला पाहिजे, पण बॉस मी आहे तुझ्यासोबत. मैं भी. मी पण. मी सुद्धा. मी सुद्धा. थँक यू.
हँड्स अप. आई 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 उठ ना, मी तुला काहीच होऊ देणार नाही. माझी तारिणी असताना मला कसं काय होईल? वेडाबाई. आज काय झालं माहितीये? आजची केस ना माझ्यासाठी खूप महत्वाची होती. एका आईची आणि एका मुलीची भेट घडवून दिली मी. आपल्या बाबतीत कधी होणार ग असं? आपण कधी भेटणार? तुझं अस्तित्व, तुझ्या आठवणी, माझ्यात असलेली तू, हे पण लपवून ठेवावं लागतंय का? बाबांपासून पण. माझ्यातली तू जी आहेस ना, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि तो अभिमान मला सगळ्या जगासमोर आणायचा. आणि सगळ्या जगाला ओरडून 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 सांगायचं आहे की माझ्या आईनं आत्महत्या केलेली नाही. माझी आई चुकीची नव्हती. तिच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे, खोटे, सगळे आरोप खोटे. माझी आई नाही चुकू शकत, नाही चुकू शकत. इरा, तू कशी आली? तू कधी आली? अरे इरा आली, आपली इरा आली. इरा, इरा बाळा, अगं बाळा कुठे होतीस ग तू? माझी किती वाट बघत होतेस. तू सोडून किती बाळा तू? तुला कुठे काही लागलं नाही ना? तुला काही झालं नाही ना? त्या लोकांनी तुला मारलं? बरी आहेस ना तू? काय कसं बोलायचं हो हिच्याशी? आम्हाला वाटलं तू परत येणारच नाहीस. तिला स्पेशल ट्रीट नका करू चेतना काकी. आपण जसं एकमेकांशी बोलतो तसं तिच्याशी बोला. हे किती वेळा सांगितलंय तुम्हाला? मला मान्य आहे तिला आता बोलता येत नाही, तिला ऐकू येत नाही, पण तिला बोलता येणार आहे आणि तिला ऐकूही येणार आहे या गोष्टीची खात्री आहे मला. कारण ती माझी मुलगी आहे, कौशिकी खांडेकरची मुलगी. हो ना? कारण माझ्या इराला बोललेलं सगळं कळतं. हो ना? बरं ऐक, तू बाप्पाला नमस्कार केलास का? करायचंय ना? चला चला नमस्कार करा. बूट काढ, बूट काढ. तू पण काय नको नको ते विचारत बसतेस तिला. अहो असं काय करताय भाऊजी?
एवढूशी पोर आपली, कोणी उचलून नेलं तर असे भलते सलते विचार नाही का येणार मनात? हो ना, माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. देवा, चेतना तू जा आधी मीठ मोरी घे आणि पुरीची दृष्ट काढ जा. हो आलेच मी. त्या पोलीस ऑफिसरमुळे आपली इरा सुखरूप परत आली, पण ते पैसे नाही, त्याची गरजच नाही लागली. नाही म्हणजे मी पैसे देण्याच्या आतच स्पेशल क्राईम युनिटने इराला स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं, सो गरजच नाही लागली. थँक्यू काकी. पण हे कोणी केलं होतं म्हणजे काय कळलं का? म्हणजे त्या किडनॅपर्सने कोणाचं नाव घेतलं का? अजून तरी कळलं नाहीये, पण लवकरच कळेल. नक्कीच नक्कीच कुठल्या तरी जवळच्या माणसाचं काम असणार. करेक्ट बोलतेस मम्मा तू. नक्की कोणीतरी जवळचा माणूस असणार, ज्याने आधी बायकोला सोडलं आणि मग मुलीच्या आठवणीत हे असे चीप धंदे करतोय तो. जवळचा माणूस. मला ईशाचं पटतंय. नाही म्हणजे बापाशिवाय मुलगी राहते म्हणजे त्रास तर होणारच ना त्याला. अजय, तू काय बोलतोयस? तुला कळतंय? तू शेखर या घरचा जावई आहे, जसा तू आहेस. हे सगळं शेखरने केलंय असं म्हणायचंय का तुला? मला त्या माणसाचा उल्लेख या घरात नकोय. मॅक, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला? बेटा मी त्यांना. आपण आता कशाबद्दल बोलतोय? किडनॅपर्सने पैसे मागण्याबद्दल बोलतोय ना आपण? आहे ना लक्षात तुमच्या? तो माणूस कसाही असला ना तरी पैशांसाठी तो हे सगळं करणार नाही, या गोष्टीची खात्री आहे मला. बरोबर बोलते ही. कळलं? कळलं तुला? चुकलं तिचं. हवं तर तिच्या वतीने मी माफी मागते, पण आता पोर आलीये ना सुखरूप. ईशा, तू जरा गप्प बसतेस का? आता कुणाकुणाची नजर नको लागायला माझ्या परिवाराला. इरा, दृष्ट काढते तुझी. दृष्ट, इष्टविष्ट दृष्ट, भूताकेताची, आल्या गेल्याची, घरच्यांची, बाहेरच्यांची दृष्ट लागली असेल तर जळून जळून जाऊ देत. पण नुसतं दृष्ट काढून काहीच होणार नाहीये. मग आपण सत्यनारायणाची पूजा करतोय. आत्ता येतानाच मी गुरुजींशी बोलून घेतलंय. तर आपल्या घरावर एक खूप मोठं संकट आलं होतं, पण बाप्पाच्या कृपेने ते संकट आता टळलंय आणि म्हणूनच आपण सत्यनारायणाची पूजा करतोय. काका चालेल ना? अरे उत्तम उत्तम कल्पना आहे. अगदी योग्य निर्णय घेतलेला आहेस तू. पूजा घालायची ना तुला? पूजा घालायची आहे ना, मग घाल ना. तो या घरामध्ये तुझा शब्द शेवटचा, लक्षात ठेव. कारण तू जो काय निर्णय घेशील ना तो घराच्या भल्यासाठीच घेणार, खात्री आहे मला. तसं नाही, पण तुम्हाला न विचारता मी हे सगळं. तू घेतलेला निर्णय अगदी योग्यच आहे बाळा. आधीच या घराने खूप मोठं आर्थिक संकट बघितलंय, ज्यातनं कधी बाहेर पडू शकलो नसतो. काका नाही, पण तू या घराला त्या संकटातनं बाहेर काढलंस. आम्ही पुन्हा उभे राहिलो ना ते केवळ तुझ्यामुळे बाळा. त्यामुळे तू जो काही निर्णय घेतलायस ना तो अगदी योग्य आहे. पूजा घालायची आपण. अगदी मी पूजेच्या तयारीला लागते. मी करेन, मी करतो, सगळं करतो मी. नको काळजी करूस तू, मी करेन. डॉक्टर कामत काकांना फोन करतो. फोन त्यांना देखील येईल, तो निश्चिंत राहा तू. हिरा, दमलीस ना? झोपायचंय ना? आज आपण लवकर झोपूया. चला, तू काय खाणार आहेस आज? गुड नाईट कर बरं सगळ्यांना.
हो तुम्ही लाख बोलवाल हो, पण ते यायला हवेत ना. केवढे पेशंट्स असतात त्यांचे, त्यात त्यांचं समाजकार्य. अहो किती बिझी असतात. डॉक्टर कामत खांडेकरांच्या परिवारासोबत कायमच असतात आणि कौशिकीने बोलवलंय म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून येणारच. येस, मिशन कंप्लीट. अहो कुकर पण शिट्ट्या मारतोय तुम्हाला ब्रो. क्या आज भी दाल खिचड़ी? एज ऑलवेज. क्या सर, रोज रोज दाल खिचड़ी खा के बोर नहीं हो जाते आप? मला कंटाळा आला त्या दाल खिचडी. आज दाल खिचडी नाहीये, आज बटाट्याचा रस्सा, राईस आणि आणि अरे यार, आफ्रिका खंड चिटकलाय. सर आपको मालूम, तुमच्या ना अम्मीने ना तुम्हाला सगळं जेवण शिकवलंय, फक्त रोटी सोडून. क्यों बोलो? क्यों? सिंपल आहे, कारण का चपाती बनवण्यावाली त्यांच्या लाईफ मध्ये आम्ही म्हणून. काही पण काय सर, ती चंद्रासारखी अशा गोल गोल पोळ्या लाटेल आणि भरपूर असं रवाळ तूप लावेल आणि असं चांगली अशी खरपूस होईपर्यंत भाजेल आणि आणि मग आणि मग मग काय नाही, बाकीचं जेवण तुम्हाला बनवायचंय. ती सगळ्या पोळ्या करेल. अहो सर, कसं आहे माहितीये का, तुमचं प्रेम कसं असं चपात्यासारखं मस्त असं टमटमीत होईल हो, म्हणून. बर सर सर, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ना जरा फोकस शिफ्ट करा. जो रोटीवरती फोकस आहे ना, तो जरा शादीवरती करा. सर मी तुम्हाला गाडी देतो ना, तुम्ही लग्न करून टाका. अहो म्हणजे कसं आहे, रोज रोज त्या पोळ्याच्या पंचनाम्यामधून मोकळे व्हालो. मी करतो फोन, मी नंतर फोन करतो. हॅलो, चार्ली टू चार्ली. हॅलो, अल्बर्ट अल्फा डेल्टा. हॅलो. गरम गरम पोळ्या आल्या असतील. तुम्ही पण शिकून घ्या. शिकणार ना, जसं तू लग्न करणार तसं आम्ही शिकणार. हे बघितलं काय? गरम आहे, खाऊन घे. हा, खाऊन घे, गरम आहे. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं? अगं ते मित्रांचा कॉल होता. काही नाही, टाइमपास. हे घे. दे मी ठेवतो. मी करते. मी ठेवतो. सरक मी करते. थँक्यू बॉस. बॉस तेच तारिणी. हे पण तू सारखी सारखी एवढी मोठी रिस्क नको घेत जाऊ. हा, तुला कोणी बघितलं तर. सरक. अरे मी करतो ना ते. केडी, आपण जर रिस्क नाही घेतली ना, तर आपल्याला आपला जॉब सोडायला लागेल. हे मी करतो ना, ते दे ना. मी करते. तरीही म्हणजे बघ ना, आपलं जग किती वेगळं आहे. म्हणजे इकडे बाहेर फुल आपण गुंडांवर नेम घेऊन असतो आणि इकडे इकडे सगळा गेम तुझ्या बाबांच्या हातात असतो. हे ऐकलं नाही ना, आता परत गळा धरतील माझा. सॉरी. सॉरी? हे नाही, मला खरंच आवडलं तू माझ्यासाठी चपात्या आणल्यात त्यासाठी काय सॉरी म्हणतेस? त्यासाठी नाही म्हणते. सकाळी जे काही झालं ते. अच्छा, ते देवळात? अरे काय कसला भारी ऍक्शन सीन झाला. खूप डेंजर. म्हणजे खरी ऍक्शन ना तुझी फॅमिली आल्यानंतर झाला. म्हणजे सायकोलॉजिकल थ्रिलर. मी जाम घाबरलेलो ग. म्हणजे माहितीये, मी माझ्या पहिल्या मिशनला सुद्धा इतकं घाबरलो नव्हतो जेव्हा तिथे घाबरलो. केडी, हा, मी त्याच्याविषयी नाही बोलते. मग? आणि तुला पण हे चांगलंच माहितीये. सकाळी माझ्या घरात जे काही झालं त्याच्यासाठी सॉरी. इट्स ओके. आणि तसंही तुझ्या घरचे काही चुकीचं नाही बोलले. कोण आहे मी आणि कोण आहे माझ्या मागे पुढे? आई होती, ती पण गेली.
बापाचा पत्ता नाही. नशिबाने जे जगणं माझ्या समोर ठेवलंय ना ते मी जगतोय. एकदा ना आयुष्यात एकदा तरी मला त्या माणसाला भेटायचंय आणि त्याला जाब विचारायचंय, माझ्या आणि माझ्या आई सोबत असं का वागलात? त्यांना अगं एकदाही येऊ नये वाटलं आमच्याकडे, एकदाही पाहावंसं वाटलं नाही आम्हाला. आम्ही कसे आहोत, कसं जगतोय एकदा पण नाही. आणि एकदा तरी विचारायचंय मला त्यांना, एकदा तरी.